गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री संत मुक्ताई समाधी सोहळ्यानिमित्त आपण संत मुक्ताई हरिपाठाचं चिंतन पाहतोय। मुक्ताई हरिपाठातील 7व्या क्रमांकाचा अभंग आदी मध्य ऊर्ध्व मुक्त भक्त हरी सभाई अभ्यंतरी हरी एकू। सुंदर असं चिंतन या ठिकाणी आपल्या समोर मांडलेलं आहे। हरी हा व्यापक आहे, हरी हा सर्वाठायी आहे, सर्वगत आहे, सर्वव्यापी आहे, अंतर्यामी आहे असं वर्णन अनेक संतांनी केलेलं आहे। ज्ञानोबरायांनी सुद्धा हरिपाठाच्या 6व्या अभंगामध्ये विचार आपल्या समोर मांडलेला आहे। हरी दिशे जनी वनी आत्मतत्वी। मुळात हरिपाठामध्ये हरी हाच केंद्र आहे। मग हरी हा नामी म्हणून स्वीकारला जातो का हरी नाम म्हणून स्वीकारलं जातं, हाही विषय आपल्याला पाहता येतो। हरी नाम म्हणून स्वीकारायला लागलो तरी ते व्यापक आहे, कारण ज्ञानोबराय त्याचाही विचार मांडतात। गगनाहुनी वाढ नाम आहे। नाम हे वाढ आहे, व्यापक आहे, गगनापेक्षा आकाशापेक्षा ते व्यापक आहे। पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूताचा विचार पाहत असताना पृथ्वीपेक्षा 10 पट आप म्हणजे जल आहे, जलापेक्षा 10 पट तेज आहे, तेजापेक्षा 10 पट वायू आहे आणि वायूपेक्षा कितीतरी पटीने मोठं आकाश आहे। पण या आकाशापेक्षा सुद्धा व्यापक काय आहे तर ज्ञानोबराय सांगतात नाम आहे। हरिनामाचा विचार गगनाहुनी वाढ, गगनापेक्षा सुद्धा ते मोठं आहे, ते व्यापक आहे। मग हरिनाम व्यापक आहे का हरी व्यापक आहे? लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी। सावता महाराजांनी विचार मांडलेला आहे। हा माझा हरी, हा माझा परमात्मा सर्व ठिकाणी ओतप्रोत आहे। मग हा सर्व ठिकाणी ओतप्रोत असलेला परमात्मा नामी म्हणून स्वीकारत असताना त्याचं नाम हरी या भूमिकेतूनही आपल्याकडे स्वीकारलं। पण नामी व्यापक आहे म्हणून त्यांचं नाम सुद्धा व्यापक या भूमिकेतून आपल्याला स्वीकारावं लागतं। हे एक चिंतन पाहता येणार आहे। हरी व्यापक आहे, नामी व्यापक आहे म्हणून त्याचं नाम व्यापक आहे। काही जण म्हणतील एवढंच लक्षण आहे का व्यापकत्वाचं? व्यापकत्वाच्या लक्षणामध्ये पुन्हा वेगळा विचार आहे। नाम आणि रूप हे 2 अंश प्रकृतीचे आहेत। अध्यात्मामध्ये एकूण 5 अंश सांगितले। सत चित्त आनंद म्हणजेच अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप असे 5 अंश आहेत। आणि या 5 अंशामध्ये 3 अंश ब्रह्माचे आहेत, अस्ति भाती प्रिय, नाम आणि रूप प्रकृतीचे आहेत। रूप असेल, नाम असेल, प्रकृतीपासून मायेपासून पुढे मग या जगातले जेवढे शब्द असतील, जगातले जेवढी नावं असतील ती सगळीच्या सगळी प्रकृतीची आहेत, ब्रह्माची नाहीत असं अध्यात्म सांगतं। का सांगतं? त्याच्या पाठीमागे धारणा आहे, त्याच्या पाठीमागे लक्षण आहे। कारण आपल्याकडे पंचविषयाची उत्पत्ती पंचमहाभूतापासून स्वीकारलेली आहे। शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे 5 विषय पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूताकडून जन्मलेले आहेत। मग यामध्ये आकाशाच्या तमोगुणापासून शब्द, वायूच्या तमोगुणापासून स्पर्श, शब्द स्पर्श रूप, तेजाच्या तमोगुणापासून रूप, जलाच्या तमोगुणापासून रस आणि पृथ्वीच्या तमोगुणापासून गंध। शब्द
स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पंचविषय पंचमहाभूताच्या तमोगुणापासून निर्माण झाले. बघा, याचं लक्षण शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे. पंचमहाभूताच्या सत्वगुणापासून ज्ञानेंद्रियाचा विचार मांडला, पंचमहाभूताच्या रजोगुणापासून कर्मेंद्रियाचा विचार मांडला आणि पंचमहाभूताच्या तमोगुणापासून विषयाची उत्पत्ती सांगितली. मग याच्यामध्ये शब्द हा विषय आकाश तत्वाचा आहे. आकाशापासून शब्द जन्मलेला आहे आणि म्हणूनच आकाशापासून निर्माण झालेल्या श्रोत्ररूपी ज्ञानेंद्रिय त्याला ग्रहण करतं. श्रोत्र म्हणजे कान. आपल्या प्रत्येकाचे कान शब्दाला ग्रहण करतात, स्वीकारतात. का स्वीकारतात? तर कान हे आकाशाच्या सत्वगुणापासून निर्माण झालेले आहेत. शिवाय आकाशाच्या रजोगुणापासून वाचा आहे, वाणी आहे, आणि म्हणून शब्द वाणीतून बाहेर पडतात, कानातून आत येतात. पण जे आत येतात त्याला शब्दविषय म्हटलं. या तिघांचं आकाश तत्वाशी नातं आहे. कानातून रस विषय आत येत नाही, कानातून गंध विषय आत येत नाही, कारण त्यांचा याचा संबंध नाही. ती तत्व भिन्न आहेत. कोणापासून जन्मले त्याची भिन्नता आहे, पण या तिघांचा संबंध आहे. वाणी असेल, श्रोत्र असेल, शब्द असेल, या तिघांचा आकाश तत्वाशी संबंध आहे. मी सुरुवातीला ही माहिती सांगितली. आता मला मूळ चिंतनाकडे यायचंय. शब्द हा आकाशापासून जन्मलेला आहे, म्हणून शब्दापेक्षा आकाश मोठे, कारण आकाश हे शब्दाचं कारण आहे. जगातला कोणताही शब्द असो, या शब्दाचं कारण कोण आहे? तर आकाश. आकाश तत्व, आकाश महाभूत हे शब्दाचं कारण आहे. शब्द हे आकाशाचं कार्य आहे. मग जे कार्य असतं ते कारणापेक्षा लहानच असतं, असा नियम आहे. मुलगा कितीही मोठा झाला तर वडिलांपेक्षा तो लहानच आहे, कारण वडील हे त्याचं कारण आहे. आई वडिलांपेक्षा मुलं कधीही मोठी होत नाहीत. बाह्य प्रतिष्ठा मोठी होईल, त्यांचं शिक्षण मोठं होईल, बाह्य पसारा मोठा होईल, पण अधिकाराचा विचार केला तर आई वडिलांपेक्षा मुलगा कधीही मोठा होत नाही. आणि म्हणून कार्य हे कारणापेक्षा लहान असतं. या नियमाने जर आपण शब्दाकडे पाहिलं तर शब्द हे आकाश तत्वापेक्षा लहान आहेत, आकाशापेक्षा लहान आहेत. आणि लहान असलेला शब्द आकाशाला भेदून पुढे जाऊ शकत नाही. मग शब्दरूपी जे काही असेल, पद असतील, काव्य असेल किंवा नाम असेल, शब्दरूपी नाम जर आकाशापासून जन्मले तर ते आकाशाचं भेदन करू शकतात का? आकाशाचं भेदन करू शकत नाहीत. मग आकाशाचंच भेदन करू शकत नाहीत तर मायेचं प्रकृतीचं भेदन कसं करणार आहे? भेद कसा होणार आहे? नाश कसा होणार आहे? शब्दाच्या माध्यमातून, नामाच्या माध्यमातून मायेचा, प्रकृतीचा नाश, निवृत्ती शक्य आहे का? अशी शंका तात्विक विचारातून निर्माण होऊ शकते. नाम अध्यात्मानच सांगितलेलं आहे. नाम आणि रूप प्रकृतीचे आहेत. 5 अंश सांगत असताना नाम रूप प्रकृतीचे आहेत. पण नाम जर प्रकृतीचं असेल तर नाम आकाशापेक्षा, प्रकृतीपेक्षा मोठं ठरतं का? लक्षणा पाहिली तर ठरत नाही. कार्यकारणाचा विचार केला तर ते मोठं ठरत नाही. पण ज्ञानोबाराय सांगतात, गगनाहुनी वाढ नाम आहे. नाम गगनापेक्षा वाढ आहे. याला कारण काय? तर नामाच्या बाबतीमध्ये ज्ञानोबारायांनी सुद्धा चिंतन मांडलेले की नामाला स्वीकारत असताना, भगवन नामाला स्वीकारत असताना तुम्ही प्रकृतीकडून, मायेकडून स्वीकारू नका, तत्वाकडून स्वीकारा. कारण नाम आणि तत्व वेगळं नाही. नामा परते तत्व नाही रे, अन्यथा वाया अनिक पंथा जाशील जनी. नाम वेगळं नाही, म्हणून एकतत्व नाम दृढ धरी. नाम हेच तत्व आहे.
नामाहून वेगळं तत्व कोणतंच नाही. म्हणून नामाला स्वीकारताना या नियमाने, या लक्षणेने, या चौकटीतून स्वीकारायचं नाही, तर नामाला स्वीकारत असताना ब्रह्मतत्वाकडून स्वीकारायचं आहे, मूळ तत्वाकडून स्वीकारायचं आहे. ते त्या नामाला तसं स्वीकारलं तर हे नाम मायेची प्रकृतीची निवृत्ती करायला उपयोगाचं ठरतं. मग नाम व्यापक आहे का हरिव्यापक आहे? मुक्ताई सुद्धा आम्हाला सांगायला लागले, आदी मध्य ऊर्ध्व मुक्त भक्त हरी, सबाह्य अभ्यंतरी हरी एकू, बाह्य आत बाहेर सर्व ठिकाणी तोच आहे, त्याला सोडून दुसरं काही नाहीच. तोच सर्व ठिकाणी ओतप्रोत आहे. बघा, हार आहे आणि हारामध्ये फुलं आहेत. फुलांमुळे हार आहे का दोरीमुळे हार आहे? हा जर प्रश्न मांडला तर अनेकांचं उत्तर येणार आहे फुलांमुळे हार. पण हे उत्तर बरोबर वाटत नाही. दोर नसेल, फुलं जवळ आहेत, त्या सगळ्या फुलाला एकत्रित सांधणारी दोर ही त्या फुलांचं आणि दोरीचं जर समन्वय झाला तर त्याचं रूपांतर ती हारामध्ये करते. मग दोर कुठे आहे? सर्व फुलात आहे. हारामध्ये दोर कुठे आहे? सर्व फुलात आहे. तसा हरी परमात्मा जगात कुठे आहे? सर्व ठिकाणी आहे. या बाबतीत अनेक प्रमाण आहेत. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. सर्व ठिकाणी आहे. तो नाही असं ठिकाणच नाही. बघा, ज्या वेळेला भक्त प्रल्हादासाठी भगवंतानी नृसिंह अवतार धारण केला आणि नृसिंह अवतार धारण केल्यानंतर भक्त प्रल्हादाला देव हिरण्यकश्यपू प्रल्हादाला म्हणायला लागले की मी तुला एवढ्या संकट तुझ्यावर सोडली, टाकली, तुझ्यासमोर उभी केली, पण तरी तुझा नाश झाला नाही. भक्त प्रल्हादाला उंच टेकडीवरून ढकलून दिलं, उकळत्या तेलामध्ये सोडलं, हत्तीच्या पायाला बांधलं, अग्नीमध्ये चिता पेटून अग्नीमध्ये बसवलं, विषप्रयोग केला. जेवढे प्रयोग करता येतील, एवढी संकट उभी करता येतील तेवढी सगळी केली, पण तुझा नाश झाला नाही. तुझा संरक्षक कोण आहे? माझा परमात्मा आहे. कुठं राहतो? काय करतो? हिरण्यकश्यपूनं त्यावेळेला प्रश्न विचारला. तसाच आत्ता सुद्धा बरीच मंडळी प्रश्न विचारतात, देव कुठे आहे? मग हे कोण आहेत? हे वेगळं मला इथं आत्ता सांगावं लागणार नाही. पण हिरण्यकश्यपूला माहीतच नव्हतं देव आहे, कुठं राहतो, काय करतो. भक्त प्रल्हादाला विचारलं, तुझा सांभाळ कोण करतोय, कुठं आहे तो? मग हा परमात्मा कुठं आहे म्हटल्याबरोबर भक्त प्रल्हादाने सांगितलं, तो नाही असं एकही ठिकाण नाही, सर्व ठिकाणी आहे. जळी स्थळी काष्टी पाशानी आहे, वनमाळी जेथे तेथे, सर्व ठिकाणी तोच आहे. मग सर्व ठिकाणी जर तो असेल तर मला का दिसत नाही? त्याला पाहण्यासाठी दृष्टी लागते, त्याला पाहण्यासाठी अधिकार लागतो. तो सर्व ठिकाणी आहे पण पाहण्यासाठी अधिकाराशिवाय कळत नाही. बघा, आता श्वास घ्यायचा आहे, हवा कुठे आहे? हवा सर्व ठिकाणी आहे. मग एखाद्यानं प्रश्न विचारला, हवा सर्व ठिकाणी आहे तर मला का दिसत नाही? हवा या डोळ्याने दिसत नाही, पण आम्हाला श्वसनेंद्रियाला लक्षात येतं इथं हवा आहे का नाही. मग आता ज्याला जास्त ऑक्सिजनची गरज आहे त्यांना व्हेंटिलेटरवर नेलं जातं. व्हेंटिलेटरची आत्ता गरज आहे कोरोनामध्ये. जास्त व्हेंटिलेटर वाढवणं सुरू केलं देशानं, राज्यानं, कारण कोरोना पॉझिटिव्ह झालेल्यांना श्वसनाचा त्रास होतो, ऑक्सिजनची जास्त गरज आहे आणि म्हणून त्यांना ते कसं पुरवता येईल कृत्रिमरित्या. पण नैसर्गिक हा येणारा ऑक्सिजन, नैसर्गिक येणारी हवा, हा जर विचार केला तर या माध्यमातून विचार करत असताना यामध्ये हवा कुठे आहे? सर्व ठिकाणी आहे. का डोळ्याला दिसत नाही? तसा देव कुठे आहे? सर्व ठिकाणी आहे. मग तो सर्व ठिकाणी आहे याचं लक्षण मांडत असताना मुक्ताई सांगायला लागल्या की तो कुठं कुठं आहे, कसा आहे.
आदि मध्य ऊर्ध्व मुक्त भक्त हरी सभाई अभ्यंतरी हरी एकू. तो आदि आहे, मध्य आहे, अंती सुद्धा आहे. आता अनादि या भूमिकेतून विचार पाहत असताना ज्याला उत्पत्ती नाही त्याला अनादि म्हटलं जातं, ज्याला उत्पत्ती नाही त्याला नाश नाही. आणि या भूमिकेतून हा हरी सर्व अंतर्यामी आहे, सर्व ठिकाणी आहे. आणि या हरीचं आपण जर चिंतन केलं, स्मरण केलं तर आपण आपल्या साध्याला पोचू शकतो. हा विचार पाहतोय आपण, पण उर्वरित चिंतन आपण उद्याच्या प्रवचन सेवेमध्ये पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.